नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूप खास होता. आम्ही सकाळी लवकर पूर्ण तयारी करून लग्नासाठी घराबाहेर पडलो. मनात खूप उत्साह होता आणि प्लॅन ठरलेला होता. पण आम्हाला काय माहीत की आमचा हा प्रवास आमच्यासाठी इतका अनपेक्षित आहे. पुढे काय वाढून ठेवलं याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. रस्त्यावरचा नजारा बघत आम्ही रिक्षाने निघालो. मज्जा सुरू होती. वाटेत आम्ही एका भांड्याच्या दुकानात थांबलो आणि तिथून एक छानसे इडलीचं भांडं गिफ्ट म्हणून घेतलं. सगळं अगदी वेळेवर आणि प्लॅननुसार चाललं होतं. पण खरं नाट्य तर इथून पुढे सुरू होणार होतं. आम्ही धावत पळत स्टेशनला पोहोचलो, पण नशिबाने साथ दिली नाही. आमची ट्रेन डोळ्यादेखत चुकली होती. आता काय करायचं? पुढचा प्रवास कसा होणार? प्लॅटफॉर्मवर बसून राहण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. पण तिथे एक गंमत घडली. कार्तिक आणि कीर्तिका जुळ्या मुली असल्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होतं आणि आम्हालाही ते काय नवीन नव्हतं, कारण सगळीकडेच त्यांना विचारतात की बाबा ह्या जुळ्या मुली आहेत का? आम्ही सगळ्यांना कौतुकाने सांगतो, हां हां आमच्या जुळ्या मुली आहेत. तर त्या गडबडीत आमचं थोडं क्षणभर आमचं दुःख आम्ही विसरलो. मग नंतर आमची ट्रेन आली. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आमचा प्रवास चालू झाला. खरी गंमत तर पुढे आहे. आमच्यासोबत काय झालं आणि आम्हाला प्लॅटफॉर्मवर 3-4 तास का थांबावं लागलं हे पाहायला विसरू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी डिटेल्स सगळं सांगणार आहे. तर आज इथेच थांबते. धन्यवाद.